समोर येते पॉप स्टार वेदा नेरुरकर. कितीची पाला राखायाच राखलं, कितीची पाला राखायाच राखलं, राया तुम्ही जाळ्यात पाखरू टाकलं, राया तुम्ही जाळ्यात पाखरू टाकलं. कितीची पाला राखायाच राखलं, राया तुम्ही जाळ्यात पाखरू टाकलं, राया तुम्ही जाळ्यात पाखरू टाकलं. तुम्ही जाळ्यात पाखरू टाकलं, राया जाळ्यात पाखरू टाकलं. रंग पैठणीचा लाल, जरी टिक्याचा महाल, रंग पैठणीचा लाल, जरी टिक्याचा महाल, मन झालंय बेताल, झालंय बेताल. लाख डोळ्यांनी अंग माझं वाटलं, लाख डोळ्यांनी अंग माझं वाटलं, राया माझ्या देहात काहूर पेटलं, राया माझ्या देहात काहूर पेटलं. कितीची पाला राखायाच राखलं, राया तुम्ही जाळ्यात पाखरू टाकलं, राया तुम्ही जाळ्यात पाखरू टाकलं. वेदा खूप छान झालं गाणं. थँक्यू. वा वा मस्त वेदा. जास्ती इन्व्हॉल्वमेंट पाहिजे अजून तुझी गाण्यामध्ये. तू जसा वेस्टर्न गातेस, पॉप गातेस, ते कसं बिंदास गातेस ना, तसं हेही बिंदास पाहिजे, पण त्याच्यामध्ये तुझे 100% पाहिजेत. आणि ते झालं तर तुझा अजून खूप परफॉर्मन्स खूप चांगला होईल. त्याच्यामुळे त्याच्याकडे फक्त लक्ष दे. बाकी छानच गातेस तू. ऑल द बेस्ट. थँक्यू. स्वप्नील दादा. वेदा गाणं खूप छान झालं. तू पॉप खूप छान गातेस. या घडीला तुझ्या आवाजात पॉप खूप छान ऐकू येते. पण जेव्हा तू लावण्या गातेस किंवा थोडंसं इंडियन गायचा प्रयत्न करतेस, तेव्हा ते कुठेतरी फसतं. तुझ्यातल्या पॉप सिंगरचा भास या गाण्यात होतो किंवा क्लासिकलचा भास तुझ्या पॉप सिंगिंगमध्ये होतो. तर हे जे डिव्हिजन आहे ना दोघांचं, ते बायफर्केट केलं पाहिजे तुला. इथे क्लासिकल किंवा इथे पॉप. आणि हा जो स्विच आहे हा तुझ्या हातात असतो, तुझ्या गळ्यात आहे. तर ह्याचं जे एक मध्य तुला गाठायला पाहिजे, सुवर्ण मध्य. बाकी तुझं गाणं खूप छान येतं. ऑल द बेस्ट. थँक्यू. पॉप स्टार ऑल द बेस्ट. थँक्यू. कारण आपण आत्ता तुझा निकाल पाहणार आहोत. वेदा तू डेंजर झोन मध्ये आहेस, पण हा काही अगं शेवटचा निकाल नाहीये ना. टेन्शन नको घेऊ. नाही. ऑल द बेस्ट. ऑल द बेस्ट. थँक्यू.